तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आरमान शेख. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा मिनी व्लॉगमध्ये. तर आता जायचं होतं आपल्याला 10वीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये. मग काय काढलो गाडी आणि निघालो. आणि तेवढे दिसले आपल्याला ट्रॅफिक पोलीस. अडवतील वाटलं पण काय नाही म्हणले. मग फास्ट गाडी पळवली आणि निघालो. मग आपल्याला सायबर कॅफे जाण्याचा रस्ता माहिती नव्हता. मग आपण लावला गुगल मॅप आणि गुगल मॅपच्या आधारे आपण चाललो होतो सायबर कॅफेच्या रस्त्याकडे. 1-1.5 किलोमीटर लांब होता सायबर कॅफेचा रस्ता. आणि हवामान पण लय खराब दिसत होतं आणि पाऊस येण्याची दाट शक्यता वाटत होती. तरी पण आता आलोय म्हणलं जावं तर लागन. मग निघालो आणि गल्ली बोळातला रस्ता काढता काढता आलो. ह्या पुढच्या 2 गाड्यामुळे आपल्याला काही गाडी फास्ट चालवताच येत नव्हती. मग हळूहळू चालवली आणि त्यावेळेत आलो आपण सायबर कॅफेमध्ये गौरव आधार सेंटरवरती आलो. या दोन भावांचं काम चालू होतं. मग आपण 5 मिनटं थांबलो आणि 5 मिनटानंतर भाऊ म्हणला काय काम आहे. मग त्याला आपले डॉक्युमेंट वगैरे दिले आणि आपला फॉर्म भावाने भरला. मग फॉर्म परफेक्ट भरल्यावर आपण निघालो घराच्या दिशेने. आणि कसं संध्याकाळचे 8-8:30 वाजले होते आणि एवढे ट्रॅफिक झालेलं होतं की काय सांगायचं. आता गाडी जायला सुद्धा रस्ता नव्हता. मग आपण ट्रॅफिक काढत आलो पुढं. आणि मग आपल्याला घ्यायचं होतं एक AC MCB. आणि MCB घेण्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान शोधत होतो. मग आपल्याला एक इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान भेटलं. त्या दुकानात गेलो इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि एक MCB घेतला विकत आणि मग निघालो. आणि पाऊस तर लय झालेला होता त्यामुळं रस्ता पण खराब होता. आणि मग काय निघालो घराच्या दिशेने. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.